नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनसीएम पी-आय-क्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण थर्ड इयर ई-एन-टीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीएमचे पी-आय-क्यू सोल्युशन्स व्हिडिओ सोल्युशन्स आपण अपलोड करत आहोत. त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग असो, डिजिटल कम्युनिकेशन असो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी या तीनही विषयांचे पी-आय-क्यू सोल्युशन्स आपण व्हिडिओच्या स्वरूपात आपण अपलोड करतो आहोत. जर एंडसेममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील, प्रत्येक क्वेश्चनच्या कन्सेप्ट आणि क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला जर हवं असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आम्ही प्रत्येक क्वेश्चनचं व्हिडिओ सोल्युशन अपलोड करतो आहोत. आणि नोट्स अशा प्रकारे बनवलेल्या आहेत, की तुम्ही पेपरमध्ये जर त्या नोट्समधलं जेवढं आहे तेवढं जरी लिहिलं, तरी तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळून जातील. आणि नोट्स एकदम सिंपल आहे, कळण्यायोग्य आहे, जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये इझिली चांगले मार्क्स मिळवू शकाल. चला तर आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे पी-आय-क्यू सोल्युशन्स बघत होतो. आजचा आपला कोणता क्वेश्चन आहे तो आपण आता सॉल्व्ह करूया. चला तर क्वेश्चनकडे वळूया. तर सर्वात पहिले आपण क्वेश्चन काय तो समजून घेऊ. क्वेश्चनमध्ये काय ते विचारलंय बघा. व्हॉट इस ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इन जावा? हाऊ इट इस युज्ड इन जावा प्रोग्राम? एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. म्हणजे आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासची डेफिनेशन लिहायची आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आपण जावाच्या प्रोग्राममध्ये कशाप्रकारे यूज करू, हे आपल्याला एका एक्झाम्पलने समजून सांगायचं आहे. तर आन्सरमध्ये आपण काय लिहिणार? सगळ्यात पहिले आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे काय आहे ते आपण समजून घेऊया. Definition of abstract class. An abstract class is a class in Java that is declared using the abstract keyword. आपण आपण जे नॉर्मल क्लास तयार करत होतो, त्या नॉर्मल क्लासला फक्त abstract नावाचं एक कीवर्ड आपल्याला लावायचा आहे. जेणेकरून तो क्लास काय होणार आहे? abstract क्लास होणार आहे. ठीक आहे. The primary goal of an abstract class is to achieve abstraction. Abstraction is the object-oriented programming concept of hiding the complex implementation details and showing only the necessary features of to the user. ठीक आहे. तर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आपण काय यूज करतो? आपल्याला जर ॲब्स्ट्रॅक्शन काय आहे बघा मित्रांनो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे 4 पिलर्स आहेत. इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन्स, एन्कॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या 4 पिलर्सपैकी ॲब्स्ट्रॅक्शन हे एक इम्पोर्टंट पिलर आहे आणि ॲब्स्ट्रॅक्शन जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल, तर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासची मदत घ्यावी लागते. तर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कसा तयार करतो? जो नॉर्मल क्लास असतो त्याला ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड आपण जोडला, तर तो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास होऊन जातो. ठीक आहे. आता ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्शन इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट ऑफ हायडिंग द कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड शोइंग ओन्ली नेसेसरी फीचर्स टू द यूजर. फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस गाडी चालवतो, ज्यावेळेस आपण ॲक्सेलरेटरने स्पीड वाढवतो किंवा कमी करतो, त्यावेळेस आपण फक्त ॲक्सेलरेटर यूज करत असतो. आपण इंजिन कसं काम करतं हे शिकतो का? नाही. आपण फक्त रेस कमी किंवा जास्त करतो. तशाच प्रकारे आपण ज्यावेळेस एखादं प्रोग्राम आपण ज्यावेळेस करत असतो किंवा एखादी वेबसाईट आपल्याला काम करताना दिसत असते, त्यावेळेस कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन डिटेल्स जे आहे ते आपण हाईड करतो आणि ओन्ली नेसेसरी फीचर्स म्हणजे आपण एखादे बटन्स आपण यूज करत असू, तर आपण नेसेसरी फीचर्स जे आहेत ते आपण युजरला दाखवत असतो. त्यामागे काय इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आहेत ते आपण हाईड करत असतो. ते हायडिंग ऑफ कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आणि शोइंग ओन्ली नेसेसरी फीचर्स टू द युजर यालाच आपण काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे जे काही आपले कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत. आता आपण त्यामध्ये हाऊ ॲब्स्ट्रॅक्ट क्लास इस यूज्ड इन अ जावा प्रोग्राम. आता जावा प्रोग्राममध्ये ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कशाप्रकारे आपण यूज करणार आहोत? तर ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय येतात? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स येतात, कॉन्क्रीट मेथड्स येतात आणि नो डायरेक्ट इन्स्टॉलेशन्स, इनहेरिटन्स अँड इम्प्लिमेंटेशन अशा प्रकारे बरेच पॉइंट्स आहेत. आपण वन बाय वन आता सगळे आपण स्टडी करूया. सर्वात पहिले आपण काय लिहिणार आहोत? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स काय असतात? Abstract classes can contain abstract methods, which are methods declared with the abstract keyword and have no implementation. These methods define a contract that concrete subclasses must fulfill. म्हणजे abstract methods म्हणजे इन शॉर्ट अशा मेथड असतात ज्याला बॉडी नसते. नो मेथड बॉडी म्हणजे abstract मेथड्सला बॉडी नसते. म्हणजे फक्त मेथड आपण डिक्लेअर करायची आणि सोडून द्यायची. त्याला आपण काय म्हणतो? abstract क्लासेसची abstract मेथड्स असं म्हणतो. त्यानंतर कॉन्क्रीट मेथड्स काय असते? abstract classes can also contain concrete methods with full implementations which can be inherited and used directly by subclasses.
कॉन्क्रीट मेथड्स म्हणजे काय? नॉर्मल मेथड आपली जी असतात. आपण मेथड डिक्लेअर करतो, त्यामध्ये काही स्टेटमेंट्स वगैरे लिहितो. जे काही लिहितो, ती आपली नॉर्मल मेथडला आपण काय म्हणतो? कॉन्क्रीट मेथड म्हणतो. आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय? ती फक्त मेथड डिक्लेअर केलेली असते. त्यामध्ये काहीही इम्प्लिमेंटेशन नसतं, काहीही कोड नसतो. फक्त डिक्लेअर केलेली मेथड असते, ती म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. आणि कॉन्क्रीट मेथड म्हणजे काय? नॉर्मल मेथड. ज्यामध्ये आपण स्टेटमेंट्स वगैरे काही पण आपण लिहू शकतो. त्यानंतर नो डायरेक्ट इन्स्टॅन्शिएशन. An abstract class cannot be instantiated directly. You cannot create an object of an abstract class. ठीक आहे. आपण अजून एक त्यांनी पॉइंट काय दिलाय? नो डायरेक्ट इन्स्टॅन्शिएशन म्हणजे आपण abstract क्लास जो आपण तयार करू, त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार करू शकणार नाही. ऑब्जेक्ट तयार करू शकणार नाही म्हणजे आपण त्याला विथआऊट आपण जर दुसऱ्या क्लासमध्ये ज्यावेळेस त्याचा ऑब्जेक्ट तयार करत असतो एखाद्या क्लासचा, त्यावेळेस आपण त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज, मेथड्स सगळ्या गोष्टी आपण त्याच्या यूज करत असतो. पण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय, आपण ऑब्जेक्ट तयार करू शकत नाही. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला आपण बाहेर यूज करू शकत नाही. त्यानंतर इनहेरिटन्स अँड इम्प्लिमेंटेशन. To use an abstract class, you must create a concrete subclass that extends the abstract class. This subclass must provide concrete implementations for all the abstract methods inherited from the abstract parent class. म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे काय? एक दुसरा क्लास आपण तयार करणार आहोत आणि त्याला हे जो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स आपण देणार आहोत. ज्यावेळेस आपण इनहेरिटन्स थ्रू दुसऱ्या क्लासला आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासची ज्यावेळेस आपण मेथड्स आपण प्रोव्हाईड करतो, त्यावेळेस जो आपला नवीन क्लास असतो, जो सब क्लास आपण त्याला म्हणू शकतो. जो नवीन क्लास असतो, त्यामध्ये आपण ज्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण तयार केलेल्या असतात, त्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथडला बॉडी नसते. त्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथडला बॉडी प्रोव्हाईड करायचं काम आपण सब क्लासमध्ये तयार करत असतो. ठीक आहे. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण कुठे डिक्लेअर करायच्या? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये त्या डिक्लेअर करायच्या. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्स त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स कोणाला द्यायच्या? सब क्लासला द्यायच्या. मग जे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स होते, ज्याला काही नो बॉडी होती, म्हणजे त्याला काही बॉडी नव्हती, त्याला काही इम्प्लिमेंटेशन नव्हतं. त्या आपण सब क्लासला ज्यावेळेस मेथड आणि बिहेवियर्स आपण ज्यावेळेस प्रोव्हाईड करतो, त्यावेळेस त्या मेथडला जे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत, त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथडला आपण काय प्रोव्हाईड करतो? इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाईड करतो किंवा बॉडी प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण यूज करत असतो. त्यानंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस इनेबल पॉलिमॉर्फिझम. You can declare a variable of the abstract class type and assign it an instance of a concrete subclass. आता इथे पॉलिमॉर्फिझमचा काय यूज आहे बघा. कारण आपण ज्यावेळेस ॲब्स्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर करतो, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट तयार करता येत नाही. मग आपण पॉलिमॉर्फिझमच्या मदतीने काय करतो? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला इनेबल पॉलिमॉर्फिझम. यू कॅन डिक्लेअर अ व्हेरिएबल ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट क्लास टाइप अँड असाइन इट ॲन इन्स्टन्स ऑफ अ कॉन्क्रीट सबक्लास. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जो आहे त्याचा आपण रेफरन्स यूज करत असतो आणि जो काही सब क्लास आपण तयार केलेला आहे, त्याचा आपण कन्स्ट्रक्टर यूज करून आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासच्या सगळ्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला आपण दुसऱ्या क्लासमध्ये यूज करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस मी सांगितल्या थोड्याशा कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. एकाच झटक्यात कोणाला काही कळणार नाही. पण तुम्हाला पेपरमध्ये एवढं लिहिलं, रट्टा मारा, काही करा, पण पेपरमध्ये एवढं लिहिलं तुम्हाला अर्धे मार्क्स इथं मिळून जातील आणि आता एक प्रोग्राम आपण लिहिला त्याला उरलेले मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, 9 मार्क्सचा क्वेश्चन आहे. एवढं लिहिणं कंपल्सरी आहे. थोडंसं जावाचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय आहेत ते कळून जातील. या प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक आहे, कन्सेप्ट आहे. ती तुम्हाला जर कळाली तर तुम्हाला हे रट्टा मारायची गरज नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आरामात कळून तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. चला तर आपण आता याचं एक्झाम्पल लिहूया म्हणजे प्रोग्राम काय आपला आपण प्रोग्रामचा फ्लो कसा असतो तो समजून घेऊया. सर्वात पहिले आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास डिक्लेरेशन ठीक आहे. आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आता डिक्लेअर केला. काय? ॲब्स्ट्रॅक्ट हा कीवर्ड यूज केला आणि व्हेइकल नावाचा आपण क्लास तयार केला. मग व्हेइकल नावाचा आपला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास तयार झालेला आहे. त्यामध्ये कॉन्क्रीट मेथड तयार केली. कॉन्क्रीट मेथड म्हणजे काय नॉर्मल मेथड किंवा कॉमन मेथड. ठीक आहे. त्यामध्ये आपण एक व्हॉइड डिस्प्ले टाइप व्हॉइड हा त्याचा रिटर्न टाइप आहे. डिस्प्ले टाइप नावाची आपण मेथड तयार केली. त्यामध्ये एक स्टेटमेंट दिलं, "धिस इस अ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट."
ठीक आहे. इथे तुम्ही काही लिहू शकता. कोणत्याही नावाची मेथड तयार करू शकता. ही कॉन्क्रीट मेथड झाली. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट मेथड तयार झाली. तुम्हाला काय सांगितलं होतं? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड फक्त आपल्याला डिक्लेअर करायची आहे. त्याला काही इम्प्लिमेंटेशन नसणार आहे. त्याला काही बॉडी नसणार आहे. ॲब्स्ट्रॅक्ट व्हॉइड स्टार्ट. स्टार्ट नावाची आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथड तयार केली. फक्त काय त्याला ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड जोडला. बाकी व्हॉइड स्टार्ट ही आपली मेथड आहे. त्याला इम्प्लिमेंटेशन वगैरे काहीच नाही. कारण ती ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. आता आपण काय तयार केलं? सब क्लास तयार केला कार. क्लास कार एक्सटेंड्स व्हेइकल म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं इनहेरिटन्स आपण इथे यूज करत असतो. आता ज्यावेळेस ही ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जो होता व्हेइकल त्याच्या आता सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स आपण कार या क्लासला देणार आहे विथ द हेल्प ऑफ एक्सटेंड्स कीवर्ड. कोणत्या बिहेवियर्स आणि प्रॉपर्टीज आहे? याच्यामध्ये 2 मेथड आहे. एक कॉन्क्रीट मेथड आहे कोणती? डिस्प्ले टाइप नावाची एक मेथड आहे. अजून एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे स्टार्ट नावाची. आता या दोन्ही मेथड काय झाल्या? कार या क्लासने इनहेरिट केल्या. आपण आता तिथे स्टार्ट या मेथडला ओव्हरराईड करून आपण त्याला आता इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाईड करणार आहोत. आत्तावरती तुम्हाला ज्यावेळेस मी एक्सप्लेनेशन सांगत होतो, त्यावेळेस जर कुणाला कळालं नसेल, तर आता समजून घ्या. एक्झाम्पल थ्रू ते लवकर कळतं. आता ज्यावेळेस आपण कार नावाचा क्लास तयार केला, त्यामध्ये व्हॉइड स्टार्ट नावाच्या मेथडला आपण इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाईड केलं. इथे बघा ही स्टार्ट मेथड होती, ती फक्त डिक्लेअर केलेली होती. इथं आपण त्या मेथडला इनिशियलाइज केलंय. कशाच्या मदतीने आपण मेथड ओव्हररायडिंग इथे यूज केली. कारण कार नावाच्या क्लासला व्हेइकलच्या सगळ्या प्रॉपर्टीज एंड बिहेवियर्स प्रोव्हाईड केल्या आणि स्टार्ट या मेथडला आपण इम्प्लिमेंट केलंय. ठीक आहे. आता मेन प्रोग्राममध्ये त्याचा कसं आपण यूज करू ते बघूया. तर हा आपला मेन क्लास असणार आहे. मेन क्लासला नाव काय दिलं? ॲब्स्ट्रॅक्ट डेमो. त्यामध्ये मेथडपासून चालू केलं. माय व्हेइकल इक्वल टू न्यू व्हेइकल. ठीक आहे. हे काय आहे आपलं हे ऑब्जेक्ट तयार करतो. पण आपल्याला माहिती आहे ॲब्स्ट्रॅक्ट मेथडचा व्हेइकल हा कोणता क्लास आहे? ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार करू शकत नाही. सो हे आपण इथे लिहू शकणार नाही. त्यामुळे याला इथे कमेंट केलेलं आहे. त्यानंतर मग आपण कार नावाचा आपण काय तयार केला? आपण सब क्लास तयार केला. मग त्या सब क्लासला आपण ऑब्जेक्ट तयार केला त्या सब क्लासचा आणि त्या सब क्लास थ्रू आपण त्या मेथड ज्या काही आपण डिस्प्ले टाइप मेथड होती, स्टार्ट मेथड होती, या सगळ्या मेथडला आपण ॲक्सेस केलं आणि त्या आपण यूज केल्या. आता पॉलिमॉर्फिझमचा काय यूज होता? यूजिंग द ॲब्स्ट्रॅक्ट क्लास ॲज अ रेफरन्स. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं व्हेइकल हा काय आपला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे आणि अनदर कार हे आपण काय अनदर कार हे काय घेतलं आपण इन्स्टन्स तयार केलाय. कार हा आपला सब क्लास आहे. ठीक आहे. व्हेइकल हा आपला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. कार हा आपला कन्स्ट्रक्टर झाला. न्यू कीवर्डच्या मदतीने आपण अनदर कार डॉट स्टार्ट, स्टार्ट या मेथडला आपण इथे ॲक्सेस केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ रेफरन्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ठीक आहे. अशा प्रकारे हा कोड होता. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास किंवा ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स या सगळ्या गोष्टी थोड्याशा कन्सेप्च्युअल आहे. कळायला थोड्याशा अवघड आहे, पण एकदा प्रॅक्टिस केली तर सगळ्या गोष्टी कळून जातील. जर तुम्हाला हा कोड किंवा ही नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे.